वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला। टीम इंडियाचा हिटमॅन मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावाने स्टँडचं नामकरण आज करण्यात आलं आणि या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते। याच वेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने सुद्धा स्टँडचं नामकरण झालं। तसंच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झालं। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेमध्ये आणखी एक पर्व सुरू होणार आहे। 1 2 here we go रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं। एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो। तो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो। तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल। आता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड एमसीए मध्ये होतोय। So that is a rare honor which is given to Rohit by MCA, which I think he deserves, which every one of us think that he deserves. दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। तर वानखेडे स्टेडियम सारखं 1 लाख लोकांच्या क्षमतेचं नवं स्टेडियम उभं केलं जाणार अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएने घेतलेला आहे। आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी, तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ। एक अजून मोठं स्टेडियम 1 लाख लोक किमान बसतील आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे।